नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. कंपेअर दी फॉलोइंग नंबर्स. येथे आपणास नंबरच्या पेअर दिलेल्या आहेत, तर त्या पेअरमध्ये कोणता स्मॉलर आहे कोणता ग्रेटर आहे हे ठरवायचं आहे, त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. सोडूया. सर्वप्रथम आपण नंबर लाईनचा थोडा अभ्यास करू. नंबर लाईनवर 0च्या राईट साईडला सर्व पॉझिटिव्ह नंबर असतात. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर आणि 0च्या लेफ्ट साईडला म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात. जर आपण लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे जर गेलो तर प्रत्येक व्हॅल्यू वाढत जाते. म्हणजे -4पेक्षा -3 मोठे आहेत, -3पेक्षा -2 मोठे आहेत, -2पेक्षा -1 मोठा आहे. म्हणजे ही व्हॅल्यू वाढत जाते. आणि 0पेक्षा म्हणजे येथे आपल्या काय लक्षात येते, निगेटिव्ह नंबरपेक्षा 0 कधी पण मोठा असतो. निगेटिव्ह नंबरपेक्षा 0 कधी ग्रेटर असतो. निगेटिव्ह नंबर लेस दॅन 0 आणि पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर दॅन 0. आणि प्रत्येक नंबरच्या लेफ्ट साईडला जो नंबर असतो तो लहान असतो. समजा -1च्या लेफ्ट साईडला कोणता नंबर आहे, -2, म्हणजे -1 मोठा आहे -2पेक्षा. याप्रमाणे लक्षात ठेवायचं. या लेफ्टकडून राईटकडे गेले तर व्हॅल्यू वाढत जाते, किंवा राईटकडून लेफ्टकडे आले तर व्हॅल्यू कमी होत जाते. प्रश्न सोडवू आता आपण एक एक. पहिला प्रश्न, -7 आणि -2 यामध्ये कोणता अंक मोठा आहे कोणता लहान आहे हे ठरवण्यासाठी नंबर लाईनवर आपण -7 कुठे येईल, -6 -7 येथे येईल. आणि -2 म्हणजे -2च्या लेफ्ट साईडला आहे -7, म्हणजे -2 मोठा आहे. येथे काय येईल, -7 आणि -2 यामध्ये -2 ग्रेटर आहे, म्हणजे हे साईन येईल. किंवा 7 आणि 2 यामध्ये कोणता मोठा आहे, 7, कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून 7 मोठा. पण दोघांचे आपण साईन जर चेंज केलं तर -7 आणि -2 प्लसचं मायनस केलं प्लसचं मायनस केलं तर हे साईन अपोजिट होऊन जाते, असं होते. समजा 3 आणि 8 यामध्ये 8 ग्रेटर आहे, पण आपण -3 आणि -8 घेतलं तर हे साईन असं होईल. समजले. पुढचा प्रश्न, 0 आणि -9/5. आता निगेटिव्ह नंबर आहे हा, आणि हा 0 आहे. आपण पाहिलेलं आहे निगेटिव्ह नंबर कधी पण लेस असतो 0पेक्षा, म्हणजे 0 इज ग्रेटर दॅन -9/5. हे आपलं आन्सर 0. याचं रिझन लिहू शकतो आपण. 0 is greater than any negative number. आता 8/7 आणि 0. 8/7 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, आणि 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर कधी पण ग्रेटर असतो 0पेक्षा. देअरफॉर हे कसं होईल, 8/7 इज ग्रेटर दॅन 0. 0 लहान आहे, 8/7 मोठा आहे. आपण रिझन काय लिहू शकतो याचं, पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आता एक मायनस आहे, एक निगेटिव्ह नंबर आहे आणि एक पॉझिटिव्ह नंबर आहे. तर ह्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यामध्ये काय असते, पॉझिटिव्ह नंबर कधी पण मोठाच असतो. आता हे पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि हे निगेटिव्ह नंबर आहेत. या साईडचा एक नंबर घेतला आणि या साईडचा एक नंबर घेतला तर या नंबरची व्हॅल्यू मोठीच होणार, या नंबरची व्हॅल्यू लहान होणार. त्यामुळे -5/4 लेस दॅन होईल
1/4 म्हणजे 1/4 इज ग्रेटर दॅन -5/4 किंवा -5/4 इज लेस दॅन 1/4. हे आन्सर येईल आपलं. रिझन काय येईल याचं? निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस किंवा स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. पुढचा प्रश्न, यामध्ये आपण जर दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, इथे डिनोमिनेटर दोघांचा सारखाच आहे, मग यावेळेस काय करायचं, हे न्यूमेरेटर आहे यांची कंपेअर करायची. याचा न्यूमेरेटर 40 आहे आणि याचा न्यूमेरेटर 141 आहे. तर आता याच्यामध्ये कोणता मोठा आहे? 41 मोठा आहे, म्हणजे 40 लहान आहे, लेस आहे असं येईल. हा लहान आहे 40, म्हणून हा फ्रॅक्शन आपला 141/29 असं येईल. त्याचं कारण काय लिहिणार आपण? इफ डिनोमिनेटर ऑफ बोथ rational numbers is same, then we compare their न्यूमेरेटर कंपेअर करून आपणास ते फ्रॅक्शन्स स्मॉल आहे का लेस आहे ते ठरवता येईल. पुढचा प्रश्न, आता यामध्ये 20 डिनोमिनेटर आहे, येथेही 20 डिनोमिनेटर आहे. तर आपण आता डिनोमिनेटर सेम असल्यामुळे फक्त न्यूमेरेटरची आपण कंपेअर करणार. याचा -7 आहे आणि याचा -13 आहे. -13 हा ग्रेटर आहे आणि -7 हा लेस आहे. देअरफॉर -17/20 इज लेस दॅन -13/20. कारण -13च्या लेफ्ट साईडला येईल नंबर लाईनवर -17, त्यामुळे -13 हा ग्रेटर आहे किंवा -17 हा लेस आहे -13पेक्षा. पुढचा प्रश्न, आता या प्रॉब्लेममध्ये डिनोमिनेटर सेम नाही आहे, हा आपणास सेम करावे लागेल. तर त्यासाठी दोन्ही तिन्ही पद्धतीने सोडवता येईल. एक पद्धतीने आपण सोडवू. याचा डिनोमिनेटर जर सेम करत असेल तर हे दोघांच्या पाढ्यामध्ये कोणती संख्या कॉमन आहे? 48 कॉमन आहे, 12×4 = 48 आणि 16×3 = 48. 12×4 म्हणजे याला 4ने आपल्याला मल्टिप्लाय करू, न्यूमेरेटरला आणि डिनोमिनेटरला 4ने, आणि या संख्येचं या संख्येखाली लिहिलं आणि या संख्येचं याला 3ने आपण मल्टिप्लाय करू. फरक काहीच नाही, जसं आहे तसंच लिहिलं आहे. हे कॅन्सल होऊ शकते सेम असल्यामुळं. देअरफॉर हे कसं होईल आता? 60 आणि हे 48 आणि या फ्रॅक्शनचं काय येईल? 21/48. आता सेम झाले, डिनोमिनेटर सेम झाले, त्यामुळे आता आपण कंपेअर कशाची करणार? न्यूमेरेटरची. 60 आहे येथे न्यूमेरेटर आणि येथे किती आहे? 21. तर आता 60 आणि 21मध्ये 60 इज ग्रेटर दॅन 21. देअरफॉर हा फ्रॅक्शन आपला देअरफॉर 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16 असं येऊ शकते. दुसऱ्या पद्धतीनं आता 15/12 होतं, याला आपण जर स्मॉल फॉर्म केला तर याला 3ने डिवाईड करू शकतो आपण दोन्ही साईडला. त्यामुळे कसं येईल ते? 3×4 = 12 आणि 3×5 = 15, 5/4 आणि हा फ्रॅक्शन ॲज इट इज.
आता याला आपण 4ने मल्टिप्लाय करू न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला. मग कसं होईल? देअरफॉर 4ने केल्यावर 5 × 4 आणि 4 × 4 होईल आणि हा फ्रॅक्शन ॲज इट इज राहू देऊ आपण. देअरफॉर 20 आणि हा 16 आणि ह्या फ्रॅक्शनचं कसं होईल? 16. दोघांचे डिनोमिनेटर सेम झाले त्यामुळे 20 आणि 7 यामध्ये कंपेअर करणार आपण न्यूमरेटरची. तर 20 इज ग्रेटर आहे 7पेक्षा. देअरफॉर हा दिलेला आपला फ्रॅक्शन 15/12 इज ग्रेटर दॅन 17/16 असं येऊ शकते. फक्त आपल्याला डिनोमिनेटर सेम करावं लागतील कोणत्याही पद्धतीनं. किंवा असं करू शकतो आपण, हे काहीच लक्षात नाही आलं तर काय करायचं, हा नियम तर कुठेही वापरता येईल. 15 याचा जो डिनोमिनेटर आहे याला मल्टिप्लाय करायचं 12 × 16 आणि हा फ्रॅक्शन त्याला याचा डिनोमिनेटर 12 याने मल्टिप्लाय करायचं 16/12. मग हे सोडवायचं. हे 240 येईल आणि हे 192 येईल आणि ह्या फ्रॅक्शनचं बरीसाठी 84 आणि हे 192च होईल. दोघांचे डिनोमिनेटर सेम झालेले आहेत त्यामुळे देअरफॉर इज ग्रेटर दॅन, म्हणजे हे देअरफॉर 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. जी सोपी वाटेल त्या पद्धतीनं करू शकता. पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये मित्रांनो याचा डिनोमिनेटर 8 आहे आणि येथे 4 आहे. जर आपण याचा 8 करायचं म्हणलं तर येथे 2ने मल्टिप्लाय करू आणि येथे 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे डिनोमिनेटर सेम होतील आपले. 25/8 ॲज इट इज राहू देऊ आपण आणि याला काय करू, 2ने मल्टिप्लाय करू 4 × 2. हा फ्रॅक्शन 25/8 आणि हा फ्रॅक्शन काय होईल -18/8. दोघांचे डिनोमिनेटर आता सेम झालेले आहेत आपले 8. देअरफॉर आता कंपेअर करू आपण -25 आणि -18 दोघांचे न्यूमरेटर याची कंपेअर केली आपण तर -25 18च्या लेफ्ट साईडला येतील त्याच्यामुळे हे लेस होतील आणि हा ग्रेट होईल. देअरफॉर -25/8 इज लेस दॅन -9/4. पुढचा प्रश्न. या दोन यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपण यांचे डिनोमिनेटर सेम करू. येथे 15 आहे आणि येथे 5 आहे. जर आपला येथे 15 आणायचं असेल तर याला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावे लागेल. करू मल्टिप्लाय. देअरफॉर म्हणजे हा फ्रॅक्शन ॲज इट इज राहू देऊ आपण आणि या फ्रॅक्शनला काय करू 3ने मल्टिप्लाय करू न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला. देअरफॉर कसं होईल, हा फ्रॅक्शन आपला असा येईल आणि हा 9/15 होईल. आता 15 आणि 15 सेम झाले म्हणून 12 आणि 9 याच्यामध्ये कंपॅरिझन केली आपण तर 12 ग्रेटर आहे. 12 ग्रेटर असल्यामुळे हा आपला 12चा फ्रॅक्शन इज ग्रेटर 3/5 असं येईल. किंवा हे जे 12/15 आहे याचा जर आपण स्मॉल फॉर्म घेतला म्हणजे 3ने डिवाईड करू तो काय येईल मग 3 चौक 12 आणि 3 पाची 15 आणि इकडला फ्रॅक्शन ॲज इट इज राहू देऊ. दोघांचे डिनोमिनेटर सेमच आहेत आता म्हणून 4 आणि 3 यामध्ये कंपॅरिझन केली आपण तर 4 ग्रेटर आहे. 4 ग्रेटर असल्यामुळे 12/15 हा ग्रेटर येणार आहे 3/5पेक्षा. असंही सोडवता येईल. पुढचा प्रश्न. आता यांचे डिनोमिनेटर सेम करण्यासाठी आपणास काय करावं लागेल, याच्या डिनोमिनेटरनं
याला मल्टिप्लाय करायचं आणि या डिनॉमिनेटरनं यांना मल्टिप्लाय करायचं, न्युमिरेटरला आणि डिनॉमिनेटरला. देअरफॉर म्हणजे 7 हा डिनॉमिनेटर 4 आहे आणि 11 इंटू 4 करणार आणि -3 इकडला डिनॉमिनेटर आपला 11 आहे आणि 4 इंटू 11. तर आता कसं होईल, -28 आणि 44 होईल आणि या साईडला -33 होईल आणि 44. आता सेम झालेले आहेत आपले. सेम झाल्यामुळं -28 आणि -33 यांची कंपॅरिझन करायची. तर यामध्ये -28 ग्रेटर होतील. देअरफॉर -7/11 ग्रेटर दॅन -3/4. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.